आलात का? हो ग बाई. छे, काय हा उन्हाळा कधी एकदा संपतो असं झालंय मला. जरा म्हंटल अंगणात बसून झाडांची साफसफाई करावी तर ह्या घामाच्या धारा. बरे बघ, तुझं काम आटपलं ना की जरा सब्जा घालू भिजत. हो घालते माई. पण तुम्ही कशाला करत बसलात साफसफाई? मला सांगायचं ना, मी केली असती. हो अगं, मला किती काम नको का? स्वयंपाकघराचा ताबा तुम्ही दोघींनी घेतल्यापासून मला काही कामच उरलेलं नाहीये. आणि काहीतरी हालचाल हवी की नको? नाही तर नाना टपलेलेच आहेत ज्ञानामृत पाजायला. नाही पण हे मात्र नानांचं बरोबर आहे. नाही किती दिवस झाले तुमचं वॉक पण दुर्मिळच झालाय माई. तूच थोडी बोलायची बाकी होतीस मला. काय ग, आज आमच्या लेकीचा अजिबात आवाज कसा नाही तो? खरं सिरियसली घेतलंय की काय ट्रेचं? नाही कार्ती चांगलंच आहे म्हणा. हे विजया, अर्जुला म्हणावं त्या चित्राला घे जरा मदतीला. सांगते. हा तेवढाच त्या चित्राचा जीव पण रमेल ना. आणि अर्जुला काय, हाताखाली काम करायला माणसं मिळतील तेवढी कमीच आहेत. तिला जर शक्य झालं ना माई, घरातल्या सगळ्यांना कामाला लावेल आणि स्वतः बसेल आरामात. काय ग माझ्या लेकीला बोलतेस? बर, तुला काय माझी मदत हवी का? नाही नाही माई, हे बघा भाजी निवडून झालीच आहे. आता पटकन फोडणीला देते, कुकर लावते, पोळ्या लाटायच्या, कोशिंबीर झाली की स्वयंपाक तयार. एकदम एक्सपर्ट झालेस ना स्वयंपाकात. तुमची शिष्य आहे ह माई. पुरे 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 चढवा अजून झाडावर. नक्की नको ना मदत? नाही नाही माई, करते मी. झालं. बर ठीक आहे. सब्जा घाल भिजत. हो हो घालते. कुठे लपून बसलाय हा दाढीवाला? फोन उचलत नाही हो बाबाजी. बेल वाजते तरी उचलत नाही. मगाशी फोन करत होतो, फोन लागतच नव्हता. कुठे? हॅलो. जय हो. जय हो. जय हो. बघा बघा, बाबाजी सारखी बुद्धी देत आहेत तुम्हाला. त्यांचा जय जयकार करायची. जय हो बाबाजी. मनोजरावांवर लक्ष असू द्या. हा बाबाजी, लक्ष असू द्या. अहो विचित्र डिप्रेशन मध्ये आहेत हो. घर सोडून गेल्या होत्या त्या. हो हो पण त्या आल्या ना परत? हो हो. नाही म्हणजे बाबाजींच्याच कृपेने त्या परत आल्यात हो. पण डिप्रेशन मध्ये आहेत हो त्या. का माहितीये ना? कारण तुमच्या दोघांची ताटातूट झाली आहे हो. आणि तुम्हाला तरी असं बरं वाटतं का हो की त्या अशा कंडिशन मध्ये आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत, आणि तुम्ही आपले तिकडे तुमच्या घरी, ह्या इथे ह्यांच्या घरी, असं तुम्हाला बरं वाटतंय का हो? मी एक विनंती करू का तुम्हाला? तुम्ही प्लीज जा आणि त्या चित्राला ना तुमच्या घरी घेऊन जा हो. हवं तर मी येतो तुमच्या बरोबर देसाईवाडीत नानासाहेबांना समजावायला. मला माहितीये हो तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप म्हणजे म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम आहे हो. आणि कोणी काहीही म्हणो हा मनोजराव, तुमचं तर त्यांच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे हो. हो ना मनोजराव? थँक्यू. जय हो. जय हो. निदान तुम्हाला तरी कळलंय. पण आता त्याचा काही उपयोग नाहीये. का हो? मागच्या वेळी तुमचं बोलणं ऐकून मी तिला फोन केला होता. काय? हो. मग काय? मी तिला विचारलं कशी आहेस तू? हा. मला म्हणाली तुला डिवोर्स हवाय ना? मी नाही घाबरत डिवोर्स. म्हणजे सरळ आहे, तिला डिवोर्स हवाय. बाबाजी हे काय हो? ते हे काय बाबाजी? चित्रा, मला माहितीये तुला काय वाटतंय ते.
मलाही तुझ्याशी बोलणं थोडं अवघड जातंय. पण मैत्रिणी आहोत ना ग आपण, आणि तरीही मी अशी वागले. तू तू थोडी भरकटलीस, पण जाणीवपूर्वक मुद्दाम केलंस का तू हे? तर अजिबात नाही. मुद्दाम काय आणि नकळत काय, एकूण एकच. नाही चित्रा, तू सगळे दोष स्वतःच्या माथ्यावर नको घेऊस. भावनेच्या भरात आपण कधी कधी विसरून जातो भान. तू गुन्हा नाही केलास. प्लीज स्वतःला अशा प्रकारे अपराधी नको समजूस. आपण माणसं आहोत, आणि माणसं चुकतातच ना चित्रा. पण आपण मित्र आहोत. आपण एकमेकांना समजून नाही घ्यायचं का? मला हे समजतंय चित्रा. ज्या मनोजवर तू जीवापाड प्रेम केलंस त्याने तुझ्यावर अविश्वास दाखवला, तुझी साथ सोडली, क्षुल्लक कारणांवरून तुझ्याशी भांडणं केली. सगळं विसरून तू जेव्हा परत त्याच्याकडे गेलीस तेव्हाही त्याने तुझी अवहेलना केली, तुला एकटं टाकलं, तुला हर्ट केलं. त्यातच त्याने तुला तुझी नोकरीही सोडायला लावली होती. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तू एकटी पडली होतीस चित्रा, माहितीये मला. तुला एकटं वाटत होतं, प्रेमाची ओढ वाटत होती. जे तुझ्या मनात होतं ते या ना त्या स्वरूपात आपोआप व्यक्त होत होतं. तुला आधार हवा होता, आणि आदित्य तुला आधार देत होता. होय, आदित्य फार मनापासून तुला आधार देत होता, एक मित्र म्हणून. आणि त्याचा आधार घेता घेता नकळत तू त्याच्याकडे ओढली गेलीस. लाज वाटते ग मेघना मला स्वतःची. चित्रा, हे सगळं अत्यंत स्वाभाविक आणि नकळतपणे घडलंय. तू प्लीज असं चेहरा लपवू नकोस. बघ बघू माझ्याकडे. खरंच हे नकळतपणे घडलंय. ज्या क्षणी त्या गोष्टीचं भान आलं त्या क्षणी तू घरातून निघून गेली होती. सगळं कळतंय का तुला? मी या जगातनच निघून जायला हवं होतं ग मेघना. चित्रा, चित्रा, मी म्हंटल ना ग तुला, हे सगळं नकळतपणे घडलंय म्हणून. प्लीज त्याचा बाऊ नको करूस. कारण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा रेषा असते, आणि आपणच ती ओळखायची असते. आणि मला असं वाटतंय ती रेषा तू ओलांडली नाहीयेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की क्षणभरासाठी तू आदित्यकडे ओढली गेली असलीस तरी मनोजवरचं तुझं प्रेम अजूनही आहे तसंच आहे. फक्त तो तुझ्याशी वेडावाकडा वागल्यामुळे त्या प्रेमावर रागाचं आच्छादन पडलंय. त्याचंही तसंच झालंय. तुझ्या वागण्याचे चुकीचे अर्थ लावून तो विनाकारण तुझ्या रागावून बसलाय. चित्रा, मी अशी वेड्यासारखी वागले आणि तरीही आपण तिघेही मित्र आहोत. एक धुळीची वावटळ होती असं समज.
आपल्या तिघांच्याही डोळ्यात कमी अधिक धूळ गेलीच या वावटळीमुळे. पण आता आल्यात ना वळवाच्या सरी डोळ्यातून, आता सगळं स्वच्छ होईल. मनोजराव, हे काय सांगितलं हो तुम्ही? काय सांगितलं? याचा अर्थ हा की विचित्रा आता देसाई वाडीतून बाहेर पडायचा प्रश्नच येत नाही बाबाजी. हे काय ऐकलं ह्या कानांनी बाबाजी? नेमकी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलंय हो बाबाजी. मला तर काही सुचत नाही हो, तर काय करायचं ते. मुंग्या आल्या तो, मुंग्या नाही हो, मुंगळे आले तो, डोक्याला मुंगळे आले. काहीतरी मार्ग दाखवा हो बाबाजी, काहीतरी मार्ग दाखवा. जय हो बाबाजी, जय हो. काय मार्ग दाखवलाय? करतोच फोन. जय हो. जय हो बाबाजी, जय हो. फक्त बाबाजी, हे जे काही मी केलंय ना त्याला यश मिळू द्या बाबाजी. जय हो बाबाजी. बोललीस? हो, पूर्ण मोकळं नाही झालं अजून आभाळ, पण थोडं हलकं झालंय. जे झालं ते चित्राच्या खूप जिव्हारी लागलंय. तिला पुन्हा पूर्वीसारखा व्हायला वेळ लागेलच, पण ही आपलीच परीक्षा आहे आदित्य. पण या परीक्षेत कॉपी अलाउड आहे. मी तू जसं सांगशील ना तसंच वागणार आहे. माझा विश्वास आहे की चित्राला तू यातून नक्की बाहेर काढशील. मी काय करू ते सांग. तू आहे तसाच नॉर्मल, पूर्वीसारखा प्रसन्न राहा, बस. तेवढंच पुरेसं आहे. कोणत्याही प्रश्नाचा बाऊ केला तरच तो प्रश्न सुटणं अवघड असतं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं हे लक्षात ठेवलं तर आपलं लक्ष उत्तराकडेच लागतं. आपणही तेच करूया. लेट्स मूव्ह ऑन. येस मॅम. चल रे निघतो. काय रे आज लवकर? हो, म्हणजे आधी सुहासच्या ऑफिसला आणि मग तिकडून शेअर मार्केट. काय सुहास बरोबरच सगळं व्यवस्थित रुळलं ना? हो, म्हणजे रुळते हळूहळू. अमित, आयुष्य पण गमतीशीर असतं नाही. मागे एकदा डॉक्टर स्नेहप्रभा प्रधानांचं आत्मचरित्र वाचलं होतं. त्यातलं पहिलंच वाक्य आहे, तुमच्या आयुष्यात अमुक एक गोष्ट घडणार नाही असं कधीच म्हणू नये, कारण नियतीच्या मनात काय असतं हे तुम्हाला ठाऊक नसतं. खरंय रे. इवन चित्राचं बघ ना, 2 दिवसांपूर्वी केवढी खुश होती ती, आणि 2 दिवसांनी
अचानक निघून गेली घर सोडून. नक्कीच काहीतरी ना तिच्या मनामध्ये भयंकर घडत असणार. पण आता या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. ते मनोजला बोलवूया, समोरासमोर बसूया, काय होतील ते वाद होऊ देत, पण एकदा आर या पार करून टाकूयाच. असं करून प्रश्न सुटेल हे माहित नाही, पण हा प्रश्न ऐरणीवर तर नक्की येईल. ऍक्च्युली मला नाही वाटत तो मनोज स्वतःहून काही करेल, त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे. या वर्षी जरा थंडी बरी पडली म्हणता म्हणता उन्हाळा सुरू सुद्धा झाला. ऐक, थंडी म्हणजे काय विसरून सुद्धा गेलो अगं. आज काय नानांबरोबर गेली होतीस का वॉकला? बरोबर कसली? हे कोसभर पुढे माझ्या आणि मी आपली फरफटते त्यांच्या मागे मागे. ऑलिम्पिकच जिंकायची ना जणू काही यांना. अरे आता रमत गमत गप्पा मारत फेर फटका मारायला गेलेलो असतो का आपण? तू पण कमाल करते संजीवनी. आता सकाळी सकाळी वाद घालात का तुम्ही माझ्याशी? अरे फेर फटका म्हणत नाहीये रे मी, पण मग बरोबर जायचं कशाला? एकत्र चालायचं नाही तर? पुन्हा तेच. हे बघ संजीवनी, काय चाललंय बघ ना, सकाळी सकाळी भांडतात कसे माझ्याशी ते. अरे वा रे वा, चोराच्या उलट्या बोंब म्हणतात ते हे. हा बघ. अरे आदित्य काय चाललंय यांचं? अरे जाऊ दे रे दादा, लहान मुलासारखे भांडतायत हे तर. आदित्य हे पण बरं वाटलं रे हसलं तर. अरे 2 दिवस जाम टेन्शन झालं होतं वाशी. पुन्हा ना पहिल्यासारखं घर झालं आपलं, देसाईंचं घर. पण नाना खरंच त्या चित्राचा ना काहीतरी एकदा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. म्हणजे ती घर सोडून जाणं हा आपल्यासाठी सावधानतेचा इशारा आहे नाना. सतीश आणि मी आता बाहेर तेच बोलत होतो. नाही बरोबर आहे तू म्हणतोस ते. आपल्याला ना काय करायचं आहे याचा जरा सिस्टमॅटिकली विचार करायला हवाय आपण. नाही इतके दिवस आपण मनोज काहीतरी हालचाल करेल, जे काय घडलंय ते निवळण्यासाठी थोडा वेळ जाऊ दे असं म्हणत होतो. पण आता मला वाटतं आपण पुरेसा वेळ दिलेला आहे. नाही आणि ह्या सगळ्यात चित्राची मनस्थिती नॉर्मल असणं फार महत्वाचं आहे. नाही कोणी बोललंय का त्याच्याशी? काय ग मेघना? हो मी बोलले. ती यातून बाहेर पडेल असा विश्वास वाटतोय मला नाना. नाही आणि मीही जाऊन बोलते तिच्याशी. काय आहे, घरात हसून घेऊन राहिली ना तर खरं. मी काय म्हणतो, अर्जुनी ती ट्रेकची ऑर्डर घेते ना, चित्राला घे म्हणा मदतीला. मन कामात गुंतलं ना की अर्धे डिप्रेशन जाईल. अगदी हीच गोष्ट मी विजयाला सांगितली. मला असं वाटतं की या सगळ्याचं मूळ नाना मनोजचा स्वभाव आणि त्याचा आडमुठेपणा यातच आहे. त्याच्या मनात ते पूर्वग्रह कसे काढायचे ना यावर आपण फोकस करायला हवा. करेक्ट आहे दादा. ते प्रॉब्लेम काय आहे ना की आपल्या सगळ्यांच्या बाबतीत मनोज एका भिंतीसारखा झालाय. तो आपल्याला त्याच्या जवळच येऊ देत नाही. त्यामुळे आपलं म्हणणं ऐकून घेणं दूरच राहिलं. नाही आदित्य, यावरती ना आपणच काहीतरी सोल्युशन काढूया. तुला ऑफिसला जायचं? अरे बापरे, उशीरच झालाय. ए मेघना, तुझी परीक्षा आहे ना ग? हो. तू इथे का बसलेस मोठ्यांच्या गप्पा ऐकत? चल पण अभ्यासाला लवकर. काय पल्लव आहे का काय? निवांत तू बसले गप्पा ऐकत. चित्रा घे. आई ग चित्राबाई घ्या. करणार ना आता मदत मला ड्रेस पूर्ण करायला? हा हो. त्याचं काय आहे, बॉन्ड साईन करून दिलाय ना, त्यामुळे आता न करून सांगतेय कुणाला. आणि मागच्या वेळेला कसं विजय आणि मेघना मदतीला होत्या, पण आता काय मेघनाची स्वतःची परीक्षा आणि विजयाची सुद्धा. विजयाची म्हणजे विजयाच्या मुलांची आहे, पण मुलांची परीक्षा म्हणजे स्वतःचीच परीक्षा आली ग. आणि आता त्या दोघी काय येताच आता टाइमपास म्हणून एखाद दुसरा ड्रेस पूर्ण करतील, पण एखाद दुसराच करतील. म्हणजे 198 उरलेले ट्रेस हे माझ्याच माथी आलेत ना करायला. तिला बोलतं करण्यासाठी मी खूप बडबड केली, पण काही खरं दिसत नाही यायचं. काय करू? हा, खाली नेऊन माईच्या समोर बसवते, म्हणजे जरा बोलेल. चित्रा, हे आपण खाली जाऊया आणि हे सगळं खाली जाऊन करूया. हा, म्हणजे माई, मेघना, विजया ह्या सुद्धा येता जाता थोडीशी मदत करतील आपल्याला, नाही का? चल चल चल. वहिनी नको ना, इथेच बसूयात का? अगे चल ग, चल चल चल. राहू दे राहू दे राहू दे. चल चल. हा चल तू. हा हा, येताना ती रद्दी घेऊन ये. चल. माई, विजया, विजय विजय, मेघना
बरे झाला तुम्ही अगं, इकडेच सावकाश, आहात. सावकाश, अरे, सावकाश. हा. चला मुलींनो, हातातली कामं तुमची बाजूला टाका आणि जरा मला ट्रेस पूर्ण करायला मदत करा. चला चला. बरोबर, थांब 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 जरा तू 1 मिनिट थांब. चित्रा, चहा घेतेस का? नाही नको. अरे हे बघा, मी तुमच्या पायाशी एवढं सगळं ट्रेसचं सामान आणलेलं आहे. आता तुम्ही ट्रेस करायला मला मदत करणार आहात. चला चला घ्या. म्हणजे काय आहे, तेवढाच तुम्हाला तुमच्या कामातून थोडा विरंगुळा. हा घे घे. अर्चू, नौटंकी तर जरा पुरे कर हा तुझी. आणि उडाण टप्पूपणा पण बास झाला आता. हे बघ, ते काही नाही, तुझे सगळे ट्रेस तूच पूर्ण करायचे, कळलं? अरे काय 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 दंगा चाललाय? काय प्रॉब्लेम आहे अर्चू? सॉरी 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 सॉरी. हा बोल, काय झालं? अरे या माझ्या भावजया बघ, जाच करतायत मला. साधा एक कप चहा सुद्धा विचारत नाहीत कधी. आणि ट्रेस पूर्ण करायचंय तर मदत सुद्धा नाही करत. कोण त्रास देत आहे? कोणाची दादागिरी चालणार नाही. अर्चू, अख्ख्या घराला कामाला लाव आणि तुझे ते ट्रेस पूर्ण करून घेतो. हा आदित्य, आ? अरे काय कुसूर चालली तुमची?